नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कागल जिल्हा परिषद मतदारसंघाची आकडेवारी आता आपल्या समोर आलेली आहे. त्यानुसार आपण आता उमेदवारांना किती मतदान पडलेलं आहे आपण या ठिकाणी सांगणार आहोत. सर्वप्रथम सिद्नेली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर सुयश अमृतसिंह घाडगे यांना एकूण 16,433 इतकं मतदान मिळालेलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध उमेदवार असणाऱ्यांना 8,994 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्याचबरोबर बघायला गेलं तर बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शीतल रोहित फराटे यांना त्या ठिकाणी 11,086 इतकी मते मिळालेली आहे. तर शोभाताई गणपती फराटे यांना या ठिकाणी 16,722 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्यानंतर म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काकासाहेब मारुतराव सावडकर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना 12,538 इतकं मतदान मिळालेलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध असणारे शिवानंद माळी यांना 10,242 इतकं मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचबरोबर चिखली मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर भारती कोराडे यांना या ठिकाणी 11,049 तर भोसले शिवानी विजयसिंह यांना 13,262 इतकं मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे. कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर अश्विनी मकरंद कोळी यांना या ठिकाणी 10,905 इतकं मतदान, शिल्पा शशिकांत खोत यांना या ठिकाणी 15,045 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्याचबरोबर कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर आवळे दीपाली यांना या ठिकाणी 1,300, सुवर्णा रणजित कांबळे हे या ठिकाणी विजय झाले, त्यांना 14,302. तर हेगडे प्रतिभा लखन शिवसेना पार्टी यांना 9,460 इतकं मतदान मिळालेलं आहे. बघायला गेलं तर ह्या सर्वच जिल्हा परिषद मतदारसंघावरती माननीय राजे समरजितसिंह घाडगे, संजयभाऊ घाडगे, हसन मुश्रीफ यांच्या गटानं बाजी मारली आणि 11 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषद मतदारसंघावरती विजय नोंदवला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.